Good morning. Today I teach in English subjects and lesson number 8. So all students open your English textbook and page number 16, lesson number 8. A great leaders. A great leaders. Great म्हणजे महान. Great means महान leader. So all students look your book and check your lines. Starts I now. Mahatma Gandhiji was one of the greatest leaders of the world. ग्रेटेस्ट मीन्स महान. महात्मा गांधीजी हे काय होते तर एक महान लीडर होते. ऑदर्स लीडर्स वेन वार्स बाय हर्टिंग्स ऑदर्स अँड स्किलिंग देम. गिव द अंडरलाइन्स हर्टिंग्स अँड स्किलिंग. ओके, हर्टिंग्स मीन्स दुःख अँड स्किलिंग्स मीन्स मानणे. ऑदर्स इतर. महात्मा गांधीजीसारखे इतर जे लीडर्स होते ते काय करायचे, वार्स बाय हर्टिंग. हर्टिंग्स म्हणजे दुःख द्यायचे. ऑदर्स अँड स्किलिंग आणि काय करायचे, मारायचे. दुःख द्यायचे आणि लोकांना मारायचे. महात्मा गांधीजी डिड नॉट यूज एनी आर्म्स अँड वेपन्स लाईक गन्स, रायफल्स ऑर बॉम्ब्स. गिव द अंडरलाइन्स आर्म्स, weapons, guns, rifles and bomb. महात्मा गांधीजी डिड नॉट यूज एनी आर्म्स. आर्म मीन्स लढाई. महात्मा गांधीजी कोणत्याही प्रकारचे काय करायचे, डिड नॉट यूज एनी आर्म्स, कोणत्याही प्रकारची लढाई करत नव्हते. अँड वेपन्स लाईक गन्स, रायफल्स ऑर बॉम्ब्स. त्याचबरोबर काय तर वेपन्स. वेपन्स मीन्स हत्यार. कोणत्याही प्रकारचं हत्यार यूज करत नव्हते किंवा गन्स यूज करत नव्हते, रायफल्स यूज करत नव्हते किंवा बॉम्ब्स यूज करत नव्हते. अँड इट ही ओन्स द वार्स ऑफ इंडिया इंडिपेंडन्स. गिव द अंडरलाइन्स वार. वार्स मीन्स जिंकणं. आणि त्यांनी काय केलं तर इंडिपेंडन्स, स्वातंत्र्य. त्यांनी स्वातंत्र्याच्या जोरावर काय केलं तर इंडिया, भारताला जिंकलं. पीपल लविंगली कॉल्ड्स हिम्स बापू और बापूजी, फादर्स ऑफ द नेशन. गिव द अंडरलाइन नेशन. नेशन मीन्स राष्ट्रपिता. पीपल मीन्स लोक. लविंगली प्रेमाने. लोक प्रेमाने गांधीजींना बापू किंवा बापूजी म्हणत. म्हणजेच काय तर फादर्स ऑफ द नेशन्स ऑफ बापूजी और बापू. ओके, नेक्स्ट पॅरेग्राफ. गांधीजी वॉज अ मॅन ऑफ आयरॉन्स विल. गिव द अंडरलाइन्स आयरॉन. आयरॉन्स मीन्स मजबूत, स्ट्रॉंग. इफ ही डिसाइडेड टू डू समथिंग्स ही डिड इट्स, नो मॅटर्स हाऊ डिफिकल्ट. आणि गांधीजींचे विचार हे कसे होते तर आयरन्स, स्ट्रॉंग होते, मजबूत होते. आणि मग एखादी गोष्ट त्यांनी करायची ठरवली तर ते कितीही ती गोष्ट डिफिकल्ट असो, त्यांनी एकदा डिसाईड केले ना हे करायचंच तर ते काय करायचेच. कितीही डिफिकल्ट, अवघड असो, परंतु ते करतच. इट वॉज वन डे ही डिसाइडेड दॅट ही वूड हॅव ॲन अर्ली मॉर्निंग प्रेयर्स एव्हरी डे. वन डे डिसाईड. एक दिवस त्यांनी डिसाईड केलं, ठरवलं. काय ठरवलं, अर्ली मॉर्निंग प्रेयर. गिव द अंडरलाइन्स अर्ली मॉर्निंग प्रेयर्स. आपण एक प्रार्थना करायची एव्हरी डे, रोज. फ्रॉम दॅट डे ऑनवर्ड्स ही नेवर मिस्ड द प्रेयर. आणि कोणत्याही प्रकारे ही प्रेयर काय करायची नाही, मिस करायची नाही, म्हणजे चुकवायची नाही. अंडरस्टँड्स. ओके, नेक्स्ट पॅसेज. गांधीजी गिव अ लॉट्स ऑफ इम्पॉर्टन्स टू द ट्रूथ, सिम्प्लिसिटी, द नॉन-व्हायलन्स दॅट इज नॉट हर्टिंग्स ऑदर्स. गिव द अंडरलाइन्स सिम्प्लिसिटी अँड नॉन-व्हायलन्स. आणि मग त्यांनी अहिंसा, सत्य हे त्यांनी खूप महत्त्वाचं मानलं. नॉन-व्हायलन्स मीन्स अहिंसा, सत्य खूप महत्त्वाचं म्हटलं. हर्टिंग्स ऑदर्स. हर्टिंग्स मीन्स अहिंसा. अहिंसा
याला खूप महत्त्व दिलं. गांधीजीज ड्रेस वॉज व्हेरी सिम्पल. गांधीजींचा ड्रेस कसा होता? सिम्पल. जस्ट अ लॉयन क्लॉथ्स, अ धोती ऑर्न अबाव द नेक्स अँड द समटाइम्स अ शॉल. लुक ॲट द पिक्चर्स. दिस इज अ गांधीजी. लॉयन क्लॉथ. दिस इज अ लॉयन क्लॉथ अँड शॉल. ओके. गांधीजी ड्रेस इज सिम्पल. Understands? Okay. Could he not afford fancy fashionable clothes? ते काय करत होते? फॅन्सीबल ड्रेस घालत नव्हते. तर ते काय, एक लॉयन क्लॉथ्स, एक सिम्पल ड्रेस काय करत होते? यूज करत होते. Of course he could, but the simple loincloth was a deliberate choice. How did he come to make this choice? आणि ती त्यांची काय होती? तर चॉईस होती. पण आणि त्यांनी चॉईस काय केलेले होतं? तर लॉयन क्लॉथ शॉल. का? त्यांच्याकडे पैसे नव्हते का घ्यायला? होते, परंतु त्यांनी तसं ते भारी ड्रेस घेऊ शकले असते, पण त्यांनी तसं केलेलं नाही. वन्स गांधीजी वॉज ऑन द लेक्चर ट्रू इन द ओडिसा. वन्स गांधीजी वॉज ऑन द लेक्चर्स ट्रू इन द ओडिसा. एक दिवस काय होतं? तर त्यांचं लेक्चर कुठं होतं? ओडिसा. गिव द अंडरलाईन ओडिसा. Usually men and women gathered in the large number to listen to hymns. Lectures, listen to hymns, people's, women's and men's. Men's means पुरुष and women means स्त्री. आणि हे लेक्चर ऐकण्यासाठी स्त्रिया पुरुष हे मोठ्या प्रमाणात येत होते. इन ओडिसा हावेअर्स वुमन्स वेअर नॉट सीन at those public meetings or lectures. One day not present in women's. म्हणजे आणि ज्यावेळेस ओडिसामध्ये त्यांचं लेक्चर होतं त्यावेळेस वुमन्स मीटिंगला प्रेझेंट नव्हत्या. याचं कारण काय? ऑन मेकिंग इन्क्वायरी गांधीजी found that the people in that parts of country were so poor that their women's flocks had not a decent things to wear. Give the underlines inquiry and women's flocks. Okay, inquiry means विचारपूस. आणि मग गांधीजींनी विचारणा केली की प्रत्येक वेळी जेव्हा मीटिंग असते तेव्हा मॅन्स आणि वुमन्स प्रेझेंट असतात, परंतु यावेळेस असं का की वुमन्स या मीटिंगला प्रेझेंटच नव्हत्या. याचं कारण काय? तर कंट्रीज वेअर सो पुअर दॅट वुमन्स फ्लॉक मीन्स स्त्रिया, लोक, म्हणजे फ्लॉक मीन्स लोक, तर स्त्रिया. नॉट अ डिसेंट थिंग्स टू वार्स मीन्स, तर स्त्रिया पुअर मीन्स गरीब, खूप गरीब होत्या की त्यांच्याकडे मीटिंगला जाण्यासाठी घालण्यासाठी कपडेसुद्धा नव्हते. त्यामुळे त्या काय झाल्या? मीटिंगला येऊ शकल्या नाहीत. Therefore the kept away from public functions. Gandhiji was deeply pained to hear this. From that day he decided to wear the bare minimums of clothes, be it cold or hot. He never changed his सिम्पल ड्रेस. आणि त्या दिवसापासून डिसाईड केलं की आपल्या कंट्रीजमध्ये काय तर लोक हे पुअर आहेत, जेणेकरून मीटिंगला येताना सुद्धा त्यांना कपडे घालण्यासाठी नाहीत. आणि मग त्यामुळे त्या कारणासाठी ते काय झाले? मीटिंगला येऊ शकले नाहीत किंवा त्यांची मीटिंग ही मिस झाली. आणि म्हणूनच त्यांनी त्या दिवसापासून ठरवले की आपण काय मिनिमम्स ऑफ क्लॉथ्स. गिव द अंडरलाईन मिनिमम्स क्लॉथ. आपण साधे सिम्पल कपडे काय करायचे? यूज करायचे.
बी इट कोल्ड ऑर हॉट, थंडी असो वा गरमी, तरीही आपण ड्रेसमध्ये कोणत्याही प्रकारचं चेंज करायचं नाही. सिम्पल ड्रेसच काय करायचा, यूज करायचा. अंडरस्टँड्स? ओके. नेक्स्ट पेज नंबर 70. Once he had gone to England to attend a very important conference. Give the underlines. Conference. Important means महत्त्वाची. कॉन्फरन्स म्हणजे एक मोठी मीटिंग. एक दिवस काय झालं तर इंग्लंडमध्ये काय होती तर एक महत्त्वाची मीटिंग होती. किंग्स जॉर्ज ऑफ इंग्लंड्स गिव द रिसेप्शन्स ऑफ द पार्टिसिपेट्स ऑफ द कॉन्फरन्स ॲट हिज प्लेस. आणि तिथं इंग्लंडमध्ये काय झालेलं होतं तर सर्वांना, जो इंग्लंडचा जॉर्ज आहे त्याने सर्वांना या मीटिंगसाठी काय केलं होतं, प्रेझेंट राहण्यासाठी सांगितलं होतं. पीपल रिसिव्ड बाय द किंग्स हॅव टू ड्रेस अप इन द अ क्रेशन्स वे. इट्स दॅट टाइम्स इंग्लंड रूल्ड ओव्हर इंडिया. गिव द अंडरलाइन्स. इंग्लंड्स रूल्स ओव्हर इंडिया. रूल्स मीन्स राज्य. त्यावेळी आपल्या भारतावरती कोणाचं राज्य होतं तर इंग्रजांचं राज्य होतं. आणि मग इंग्लंडचा राजा, किंग्स ऑफ इंग्लंड, इंग्लंडच्या राजाची कॉन्फरन्स आहे इम्पॉर्टंट. त्यामुळं लोक काय तर किंग्स ड्रेस अप इन द ग्रेशन्स वे, आणि मग चांगले कपडे घालून काय झाले, मीटिंगला गेले. पीपल इन इंग्लंड wanted to know if Gandhiji would change the style of his dress to see the kings. People in the England. आणि मग लोकांना पाहायचं होतं इंग्लंडच्या की आता इंग्लंडमध्ये बिग कॉन्फरन्स आहे आणि यासाठी गांधीजींना पण काय केलेलं होतं तर बोलवलेलं होतं. आणि मग गांधीजी ड्रेस चेंज करतायत की नाहीत हे पाहायचं होतं. गांधीजी मेड इट व्हेरी क्लिअर दॅट ही वूड बी ड्रेस्ड इन हिज युजली वे इवन वेन विजिटिंग टू द किंग्स ऑफ इंग्लंड. विजिटिंग द किंग्स ऑफ इंग्लंड. गिव द अंडरलाइन्स. आणि मग इंग्लंडच्या किंगला विजिट देण्यासाठी, विजिट मीन्स भेट देण्यासाठी गांधीजी गेले, परंतु त्यांनी ड्रेसमध्ये कोणत्याही प्रकारचा चेंज केलेला नव्हता. ही वुड्स वेअर द ड्रेस ऑफ द पीपल्स वुमन ही रिप्रेझेंट्स. गांधीजी वॉज नॉट बोथर्ड बाय वॉट स्टाईल्स ऑफ ड्रेस इन ब्रिटिश अप्रॉच ऑफ सो लॉंग as the poor people in his country did not have enough clothes to wear. आणि ब्रिटिश, डू यू नो ब्रिटिश ड्रेस लॉंग अंडरस्टँड. तर ब्रिटिश लोक हे काय झाले तर स्टायलिस्ट ड्रेस घालून काय झालेले होते, गेलेले होते. पण इंडियाज लोक पुअर पीपल्स आणि भारतातील लोक हे गरीब होते. त्यामुळे गांधीजींनी जो ड्रेस कन्फर्म केला होता त्यामध्ये त्यांनी कोणत्याही प्रकारचा चेंज केलेला नव्हता. फायनली द किंग हॅड टू वेलकम ॲट हिज रिसेप्शन्स दिस ग्रेट मॅन ड्रेस इन अ सिम्पल लोयन क्लॉथ्स अँड शॉल. आणि गांधीजी या मीटिंग्सला गेले. किंगला त्यांनी फायनल केलं, तिथल्या किंग्सला विजिट दिलं, तरी त्यांनी काय केलेलं होतं, लॉयन क्लॉथ आणि शॉल हाच ड्रेस घालून ते गेले होते. ही किंग्स हिमसेल्फ वॉज ड्रेस्ड क्वाईट एक्स्ट्राव्हेगंटली. गांधीजी वॉज आस्क्ड वेदर ही हॅड इनफ क्लॉथ्स ऑन फॉर मीटिंग्स विथ द किंग्स. आणि काय झालेलं होतं तर इंग्लंडच्या राजाने गांधीजींना पण या मीटिंगला काय केलेलं होतं, बोलवलं होतं. गांधीजींना विचारण्यात आलं, या मीटिंग्समध्ये गांधीजींना काय केलं तर विचारण्यात आलं की राजाला भेटायला जाण्यासाठी तुमच्याकडे काय आहेत का, चांगली कपडे आहेत का.
परंतु गांधीजी आन्सर इज नो. ओके. मिलियन्स ऑफ पुअर पीपल इन इंडिया फील्स हॅपी दॅट्स महात्मा गांधीजी ड्रेस लाईट इन. आणि मिलियन्स मीन्स लाखो. भारतातील लाखो गरीब लोक काय झाले तर गांधीजींवरती हॅप्पी झाले, कारण गांधीजींचा ड्रेस पाहून ते सुद्धा काय झाले, हॅप्पी झाले. Although Mahatma Gandhi did not use any destructive weapon, he had millions of the staunch followers. Gandhiji showed all the super people in the world the now paths of Satyagraha. He is remembered for the greatness not only in India but in all parts of the world. आणि गांधीजींनी कोणत्याही प्रकारचे विस्पन डिस्ट्रिक्टिव्ह विस्पन्स गिव्ह द अंडरलाईन्स. डिस्ट्रिक्टिव्ह मीन्स खतरनाक आणि विस्पन मीन्स हत्यार. त्यांनी कोणत्याही प्रकारचं मीटिंग्सला जाताना हत्यार घेऊन सोबत गेले नव्हते. He had millions to the followers. गांधीजी shows all the superstitious peoples. ते महान असे एक थोर विचारवंत होते आणि त्यांनी सत्याग्रह मीन्स कोणत्याही प्रकारचा अत्याचार न करणं, कोणत्याही प्रकारचे हत्यारे न वापरणं, कोणत्याही प्रकारची हिंसा न करणं मीन्स सत्याग्रह. आणि त्यांनी या रूल्सचा काय केलेला होता, यूज केलेला होता. म्हणूनच गांधीजींना संपूर्ण देशभर आठवले जाते, कारण ते एक काय होते, द ग्रेट लीडर्स. ते एक थोर विचारवंत किंवा महान पुरुष होते. ऑल स्टुडंट्स अंडरस्टँड लेसन्स. ओके.